आपके हाथों की लकीरों को भी रुखसत कर रोकने से भी नहीं रुकेगी तुम्हारी ये सल्तनत। पण मग तशी मॅरेथॉननी चांगल्या वेळात पूर्ण केली, 10 तास 48 मिनिटात पूर्ण केली। ही मॅरेथॉन आपण पूर्ण केली तर ही मी म्हणून नाही, ही आपण म्हणून आहे, हे श्रेय आपलं नाही आहे। खरं तर ही रेस खूप खडतर रेस आहे, म्हणून तिला अल्टिमेट ह्युमन एन्ड्युरन्स रेस म्हणतात। हिला डर्बन पासून पीटरमेरिट्सबर्ग पर्यंत जाताना ही अप मॅरेथॉन असते, म्हणजे इलेव्हेशन असतं तिला। तर ह्यावेळेसची मॅरेथॉन अप मॅरेथॉन होती, तिचं अंतर 87 किलोमीटर होतं। पण हिचं वैशिष्ट्य काय की ह्याची पूर्ण प्लेन नाहीच आहे, पूर्ण रोलिंग आहे, चढ उतर आहे, त्याच्यामुळे आपल्या स्टॅमिनाची खूप कसोटी लागते। पहिले बऱ्याच वेळा असं वाटतं की आपण चांगले पळतोय, पण मग पळण्याच्या उत्साहात आलं की क्रॅम्प आले की मग आपली मॅरेथॉन संपून जाते तिथंच, म्हणजे आपण काहीच करू शकत नाही। त्याच्यामुळे एकदम सगळ्या गोष्टीचं समतोल साधून करावं लागतं। आणि ह्यावेळेचं क्लायमेट म्हणजे मी तर 5 वर्ष झालो, पण जे आजपर्यंत 20-25 वर्ष गेलेले सगळे म्हणतात की ह्यावेळेचं क्लायमेट आजपर्यंतच्या क्लायमेटमध्ये सगळ्यात खराब होतं, कारण 25 डिग्री टेम्परेचर। ही मॅरेथॉन सकाळी 5 वाजता चालू झाली। ह्या मॅरेथॉनला जरी 12 तास असले पूर्ण करायला, तरी नाही का 5 ठिकाणी कट ऑफ असतात, ठिकठिकाणी त्या वेळाच्या आतच जावं लागतं। त्या वेळाच्या आत नाही गेलं तर ते आपल्याला बाहेर काढून टाकतात। त्यामुळे सकाळी 5 वाजता मॅरेथॉन सुरू झाली, सकाळी 6, 6:30, 7 पर्यंत वातावरण थंड होतं, त्याच्यामुळे चांगलं वाटत होतं। पण जसा जसा सूर्य यायला लागला तसं पायातली क्षमता कमी होत गेली आणि 51 किलोमीटर नंतर कॅम्प आल्यावर शेवटची वॉकरनच करण्यात आली। पण मग तशी मॅरेथॉननी चांगल्या वेळात पूर्ण केली, 10 तास 48 मिनिटात पूर्ण केली। पण शेवटी कसं असतं, आपल्याला वाटलं की आपल्यात किती क्षमता आपण पळू शकतो, पण नाही पळू शकत, आणि अंतर खूप असतं। शेवटी 200-200, 400 मीटर जात अंतर। हे सगळं शक्य आपल्या तापी रनर्स ग्रुप आणि सगळ्यांच्या सदिच्छेमुळे। सगळे लोक माझ्या पाठीशी आहे, सगळ्यांनी मला माझ्या प्रॅक्टिस रनमध्ये खूप सहभाग केला। सकाळी 3:30 वाजता तापी रनर्स ग्रुपचे सगळे लोक यायचे, मला पालला घेऊन जायचे, तिथं माझ्याबरोबर ग्रुपमध्ये 5-5 लोक पळायचे, कोच हायड्रेशन घेऊन जायचे, शुक्ला सर होते। सगळ्यांच्या मार्गदर्शनामुळे, सगळ्यांच्या सहवासामुळेच ही मॅरेथॉन पूर्ण झाली। कधी ही मॅरेथॉन आपण पूर्ण केली तर ही मी म्हणून नाही, ही आपण म्हणून आहे, हे श्रेय आपलं नाही आहे। आपल्या पाठीमागे सगळ्यांचे आशीर्वाद असतात, सगळ्यांच्या सद्भावना असतात, त्यामुळेच ह्या गोष्टी पूर्ण होत असतात। एवढे बोलून मी या परिसरातले कितीतरी रुग्ण थांबतील,
आणि ते जर रुग्ण थांबले तर हा खूप मोठा आरोग्यासाठी खूप मोठा धोका आहे. आणि म्हणून कधी कधी नक्कीच वाटतं की दादा आता थांबा ना, आता थांबा, कारण की इतकं बरंच विश्व हे तुमच्यावर विसंबून आहे. पण जिद्द, चिकाटी, मेहनत आणि हा कणखरपणा जर अंगी असला आणि तो जर डीएनएत घुसला तर थांबायचं नाही, बस चालायचं चालायचं आणि पळायचंच. आणि तेव्हा कुठं मग हे महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व होतं, हे भारताचं प्रतिनिधित्व होतं. ज्यावेळेस आम्ही रन करत होतो त्यावेळेस कॉम्रेड आमच्यासाठी हे अविश्वसनीय, अनाकलनीय अद्भुत वाटत होतं. पण आमच्यातलाच एक व्यक्ती, आमचा मार्गदर्शक, आम्हाला दिशा दाखवणारा, ज्यावेळेस हा कॉम्रेडर एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, हे 4दा कंप्लीट करतो. 5 वेळा पार्टिसिपेशन मधून पहिल्या वेळेस ते कट ऑफ पूर्ण करू शकले नाही, परंतु ती जिद्द आणि ते ठेच आणि ते अपयश त्यांच्या मनाला असं भिनलं की आता ते थांबले नाहीत. आणि 4 वेळा जे कंप्लीट केलेलं आहे त्यामध्ये सर्वात बेस्ट परफॉर्मन्स त्यांचा 10.5 तास राहिलेला आहे. आणि वयाच्या 56व्या वर्षी ज्यावेळेस 10 तास 48 मिनिटांमध्ये कंप्लीट करतात त्यावेळेस हे आपल्यासाठी सर्वांसाठी अभिमानाची आणि गर्वाची गोष्ट आहे मित्रांनो. आणि कारण जगाची लोकसंख्या जर 700 करोड असेल, त्या 700 करोड मधून जर आपण विचार केला तर कॉम्रेड रन साठी जी सर्वात जुनी, सर्वात कठीण, सर्वात कणखर जी समजली जाते की कॉम्रेड रन जरी म्हटलं तर रनरला घरीच शहारे येतात. कारण आपण 90 पावलं चालू शकत नाही, त्या ठिकाणी 90 किलोमीटर रन करायचा, खायचं नाही, प्यायचं नाही, फक्त धावायचं. हे नुसतं एखाद्या ऐकलं तरी आपल्याला असं वाटतं की हे इम्पॉसिबल आहे. आणि ज्यावेळेस हे शक्य, हाच देही हाच डोळा वाटतो, त्यावेळेस असं वाटतं की नाही चल यार, ये 90 किलोमीटर कर सकता है तो मैं 9 किलोमीटर तो भी दौड़ लूं. ही प्रेरणा या ठिकाणच्या लोकांना नक्कीच भेटते. आणि म्हणून मी म्हटलं की 700 करोड जनतेमधून 22,000 लोक त्या ठिकाणी पार्टिसिपेट होतात. आणि 22,000 जवळपास 4,000 ते पूर्ण डिस्क्वालिफाय होतात. आम्ही दादा आपलं यावेळेस आपल्या 5 वाजेपासून तर संध्याकाळचं पूर्ण करत तर आम्ही सगळे रन, तुम्ही कुठे आहात, कशात, आम्ही असं जसं की एखाद्या मॅच चालू आहे त्या मॅच पेक्षाही पहिल्या वेळेस आम्ही अनुभवलं की दादा कुठे आहेत, किती किलोमीटर झाले, आम्ही एकमेकांना शेअर करत होतो. आणि जसं तुम्ही जात होते तसं त्या दिवस पूर्ण आम्ही तो आनंद घेतला की शेवटच्या टप्प्यात तर आम्हाला असं वाटत होतं की 10:30 याच्यामध्ये आपण कंप्लीट करणार. पण त्यावेळेस विजू दादा म्हणत होते की बाबा तुम्ही म्हटलं आता मगाशी की 100 ते 200 मीटर सुद्धा त्यानंतर एक एक पाऊल टाकणं कठीण जातं. पण असो, हा अचिव्हमेंट खूप मोठा आहे. 18,000 लोक त्या ठिकाणी कंप्लीट केलेलं आहे. दादांनी सांगितलं की मगाशी ज्या लोकांनी 20-20, 25-25 वर्ष मॅरेथॉन कंप्लीट केलेली आहे ते लोक सुद्धा असं म्हणत होतं की या वेळचं क्लायमेट सर्वात कठीण होतं. आणि अशा कठीण वातावरणात अशा सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही म्हटलं की आमच्या दुवा, असं म्हणतात की दवापेक्षा ह्या दुवा नक्कीच कामी येतात. आणि दवाचे तर आपण स्वतः आहेत आणि म्हणून त्यापेक्षा तुम्ही आमच्या दुवांना जास्त महत्व दिलं. आपण अजून ह्या रन पुढे अशाच कंप्लीट करत राहू. आमच्या या सगळ्यांच्या शुभेच्छा आपल्या पाठीच्या आहेत आणि त्या सदैव राहतील. आपल्याला सगळ्यांना आनंदाची गोष्ट की मित्रांनो, आपल्या छोट्याशा भुसावळमधून आपला जो या ठिकाणचा रनर ग्रुपचा खूप मोठा एक आपला असं म्हटलं जातं की एखाद्या शहराचं, एका शहरामध्ये हॉटेल्स किती आहेत, बार्स किती आहेत, लायब्ररी किती आहेत आणि रनर ग्रुप किती आहेत, जिम किती आहेत, त्यानुसार त्या शहराचं खऱ्या अर्थानं आरोग्य समजलं जातं. आणि आम्हाला आता प्राऊड आहे की गेल्या 8-10 वर्षामध्ये या भुसावळ शहरामध्ये आरोग्य या लोकांचं खूप चांगलं आहे. कारण की रनर ग्रुप बरेच आपले वाढत आहेत. आरोग्याच्या दृष्टिकोनातून आपण पदक्रांत होतो आहोत आणि हेच आपल्या शहरवासियांसाठी खूप मोठी आनंदाची बाब आहे. जाता जाता फक्त आपण एवढंच म्हणूया की आता फक्त महाराष्ट्रात नाही, देशात नाही, तर दादांनी तापी रनर ग्रुपचं नाव हे इंटरनॅशनलच्या याच्यामध्ये गेलं. त्या ठिकाणी आपल्या ग्रुपचं प्रतिनिधित्व नेलं. आणि म्हणून आता तुम्ही सुद्धा इंटरनॅशनलचे सहभागी झालेला आहात, पार्टिसिपेट झालेला आहे. काल मी म्हटलं होतं की दादा तुम्ही कंप्लीट केल्यानंतर एखाद्या बापाने एखादी प्रॉपर्टी घेतली की कदाचित बाप 5 पैसे देणार नाही, पण बापाने किंवा भावाने एखादी प्रॉपर्टी घेतली की प्राऊड वाटतो की मेरा भाईने आली आहे. आणि म्हणून कदाचित आम्ही कंप्लीट केलं नाही, पण तुम्ही कंप्लीट करण्याचा हा आनंद आमच्या पायांना, आमच्या मनाला आणि आमच्या मस्तिष्काला तो नक्कीच आहे. तर आमचे सर्वांचे
मन आणि मेंदूचे समन्वयक डॉक्टर तुषार दादा, आपण हाच वादा करा आणि पुन्हा पदक्रांत होत राहा अशी आम्ही सगळ्यांच्या वतीनं आपल्याला शुभेच्छा देतो. आपण कोणाडणे की हिम्मत ना कुणाची, फुकट नादी लागू नका. हे आपण से भिडणे की जुरत ना कुणाची, आमच्या वाटे जाऊ नका. चांदण्याचे गीत झाले नभसारे, झंकारले वाऱ्यावरी सूर आले, घेऊया संगीत है हम आए हैं. शमशीर वीर की जबर उठी, राणा अभिमान है तू, शौर्य धनुष का बाण है तू, मेवाड़ दरा का ओज लिए वो एक लिंग दीवान है तू. मेरे राणा अभिमान है तू, शौर्य धनुष का बाण है तू, मेवाड़ दरा का ओज लिए वो एक लिंग दीवान है तू. हल्दी घाटीच्या युद्धात जिंकली राणाची तलवार, हल्दी घाटीच्या युद्धात जिंकली राणाची तलवार. कसा फिरला दुश्मन घोड्या सहित आरपार, कसा फिरला दुश्मन घोड्या सहित आरपार. हल्दी घाटीच्या युद्धात जिंकली राणाची तलवार, हल्दी घाटीच्या युद्धात जिंकली राणाची तलवार. कसा फिरला दुश्मन घोड्या सहित आरपार, कसा फिरला दुश्मन घोड्या सहित आरपार. वीरता की मिसाल कायम करता ये प्रदेश राजपुताना था, लेकिन ऐसी अभूतपूर्व वीरता के बावजूद आखिर लड़ाई राजपूत टुकड़ियों और विदेशियों की भारी सेनाओं के बीच थी. इस भूमि का दमकता सूरज अस्त होता नजर आ रहा था. तभी काल और नियति के आशीर्वाद से एक अवतार ने जन्म लिया, महाराणा प्रताप.
जय एकलिंग जय मेवाड़ी, जय एकलिंग जय मेवाड़ी, जय एकलिंग जय राणा जी। राणा अभिमान है तू, शौर्य धनुष का बाण है तू, मेवाड़ दरा का ओज लिए वो एक लिंग दीवान है तू। मेरे राणा अभिमान है तू, शौर्य धनुष का बाण है तू, मेवाड़ दरा का ओज लिए वो एक लिंग दीवान है तू। केसरिया ध्वज की लहर उठी, रणभूमि भी दहल उठी, छोड़ के रण भागा दुश्मन, शमशीर वीर की जबर उठी। राणा अभिमान है तू, शौर्य धनुष का बाण है तू, मेवाड़ दरा का ओज लिए वो एक लिंग दीवान है तू। मेरे राणा अभिमान है तू, शौर्य धनुष का बाण है तू, मेवाड़ दरा का ओज लिए वो एक लिंग दीवान है तू। हल्दी घाटीच्या युद्धात, हल्दी घाटीच्या युद्धात जिंकली राणाची तलवार, हल्दी घाटीच्या युद्धात जिंकली राणाची तलवार। कसा फिरला दुश्मन घोड्यासहित आरपार, कसा फिरला दुश्मन घोड्यासहित आरपार। हल्दी घाटीच्या युद्धात जिंकली राणाची तलवार, हल्दी घाटीच्या युद्धात जिंकली राणाची तलवार। कसा फिरला दुश्मन घोड्यासहित आरपार। वीरता की मिसाल कायम करता ये प्रदेश राजपुताना था, लेकिन ऐसी अभूतपूर्व वीरता के बावजूद आखिर लड़ाई राजपूत टुकड़ियों और विदेशियों की भारी सेनाओं के बीच थी। इस भूमि का दमकता सूरज अस्त होता नजर आ रहा था। तभी काल और नियति के आशीर्वाद से एक अवतार ने जन्म लिया, महाराणा प्रताप। जय एकलिंग जय मेवाड़ी, जय एकलिंग जय मेवाड़ी, जय एकलिंग जय राणा जी। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.